नमस्कार मित्रांनो, नवीन विषय तुमच्यासाठी हा घेऊन आलोय, की माझा जो दिनविशेष काय आहे, ठीक आहे? दिनचर्या माझी काय आहे, जे काही मला फायदा झाला या दिनचर्येमुळे, ते तुम्हाला मी आज सांगू इच्छितो, की सर्वात प्रथम मी सकाळी उठल्यावर मेडिटेशन करतो. म्हणजे सुरुवातीला धरणी मातेला प्रणाम करून जे काही कराग्रे बसती हे सगळं म्हणतो. त्यानंतर मी माझी एक्सरसाइज करतो, वर्कआउट करतो. घरीच आहे, घरीच करतो मी. सध्या जिम वगैरे काही जॉइन नाही केली आहे. ओके. त्यानंतर मी जे काही अंघोळ, ऑफिस, नाश्ता वगैरे सगळं केल्यानंतर ऑफिसला जातो. नंतर मी ऑफिस पूर्ण जे काही असेल माझं त्यात मील्स मी फॉलो करतो. सकाळचा जो नाश्ता आहे, त्यानंतर 11चा एक नाश्ता आहे, त्यानंतर लंच, नंतर 5चा एक नाश्ता आहे, असे मील्स आहेत. ठीक आहे. त्यानंतर मी पुन्हा घरी आल्यावर काहीतरी खातो थोडंसं. त्यानंतर कंटेंट क्रिएशन, घरी आल्यानंतर 7, 7:30, 8 वाजेपर्यंत मी घरी येतो. कंटेंट क्रिएशन करतो. माझे व्हिडिओज वगैरे ते अपलोड करतो. त्यानंतर माझी मीटिंग असते. ठीक आहे. एक माझ्या बिझनेस संदर्भात मीटिंग नेहमी असते, रविवार सोडून. ठीक आहे. त्यानंतर मी पुन्हा रात्री झोपायच्या आधी मेडिटेशन करतो. मेडिटेशन करून म्हणजे मी काही शिवतांडव स्तोत्र किंवा पुस्तक वगैरे वाचतो, हनुमान चालीसा वगैरे, किंवा शंकराचं पुस्तक मी वाचतो. त्यानंतर शेवटी स्लीप, स्लीप, रिपीट, ईट, स्लीप, रिपीट. ओके. हा माझा दिनचर्या